नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअर करा. असा हा शाही तुकडा, सोप्यात सोपी अशी स्वीट डिश कुठली म्हणायचं झालं तर ही शाही तुकडा रेसिपी आहे. अगदी मस्त म्हणजे मस्तच झाला आहे. खरंच मस्त आणि इतका शाही झालेला आहे ना. तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा शाही तुकडा किती पटकिनी आणि सहज होणारा आहे. जास्त साहित्यही लागत नाही ह्या शाही तुकड्यासाठी. ब्रेड, दूध आणि साखर एवढं साहित्य असलं ना तरीसुद्धा हा शाही तुकडा होतो. बाकीचं साहित्य तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नाहीतर नाही घेतलं तरी चालणार आहे. इथं मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून 2 लिटर दूध तापवायला ठेवत आहे. मला हा शाही तुकडा 10 माणसांसाठी करायचा आहे, त्यामुळं मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि मी हे दूध जास्त आटवणार पण नाही आहे. शाही तुकडा अगदी कधीतरी तुमच्या घरात पटकीने एखादा प्रोग्राम ठरला आणि तुमच्या घरात काय गोड करायचं असा विषय झाला तर ही रेसिपी अगदी पटकीने होणारी आहे. मुळात ही रेसिपी करण्यासाठी दूध आटवायला ठेवल्यानंतर आपण जे दूध घेऊ त्याच्या निम्म्या प्रमाणात दूध आटवून रबडी करायची आणि ही रेसिपी करायची. परंतु घाई गडबडीच्या वेळेस म्हणा किंवा कधीकधी आपल्याला पटकीने एखादी रेसिपी करायची असते, अशा वेळेस दूध जास्त आटवायला वेळ नसेल तर कसा शाही तुकडा करायचा हे मी आज सांगत आहे. दूध छान उकळून झालेलं आहे. फक्त पहिल्यांदा येणारी साय आहे ती मी त्या दुधामध्ये मिक्स करून घेत आहे. अगदी 10 मिनिटात जेवढं दूध आटेल तेवढंच मी दूध हे आटवून घेणार आहे. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. माझ्याकडे आज पार्टी आहे, त्यासाठी आज मी करत आहे शाही तुकडा. ह्याला शाही तुकडा का म्हणतात हे मला अजूनही कळलेलं नाही आहे. खरं पाहिलं तर ही आहे ब्रेडची रेसिपी, पण त्याला नाव पडलंय मात्र शाही तुकडा. ठीक आहे, त्याला सगळी शाही तुकडा म्हणतात, त्यामुळे मी हे शाही तुकडा हेच म्हणत आहे. चला तर आता आपण शाही तुकडा ही रेसिपी करायला घेऊयात. रेसिपी आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. एकीकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक अर्धा बाउल साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे अरारूट घातलेला आहे आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घातलेली आहे. हे छान मिक्स करून घेऊयात. नंतर हे मिश्रण एका हाताने दूध हलवत दुसऱ्या हाताने दुधामध्ये मिक्स करायचं, म्हणजे दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि जर तुम्हाला असं करता आलं नाही तर दूध तापवायला ठेवायच्या आधी एक बाउलवर दूध बाजूला काढून घेऊन नॉर्मल टेम्परेचरच्या दुधामध्ये हे सगळं मिश्रण तयार करायचं आणि नंतर उकळी आलेल्या दुधामध्ये मिक्स करून दूध चांगलं ढवळून घ्यायचं. तरीही हे दूध छान घट्ट होतं. अगदी 10 ते 15 मिनिटात हे दूध छान तयार होतं. हे दूध नंतर थंड व्हायला बाजूला ठेवायचं. जसं हे दूध थंड होत जाईल तसं छान घट्ट होत जातं. अजून एक अर्धा बाउल साखर मी ह्यामध्ये मिक्स करत आहे. बाउलच्या प्रमाणात बघितलं तर मी इथं 1 बाउल साखर वापरलेली आहे. मगाशी आपण साखरेचं आणि कस्टर्डचं जे मिश्रण घेतले त्यावेळेस अर्धा बाउल आणि आत्ता अर्धा बाउल अशी 1 बाउल साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर ग्रॅमच्या हिशोबात पाहिजे असेल तर इथं मी 250 ग्रॅम साखर वापरलेली आहे. आता हे दूध छान उकळून झालेलं आहे. गॅस बंद केला आहे. त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळ पूड घातलेली आहे. मी इथं केशर विलायची सिरप वापरलेलं नाही आहे. नेहमी मी कुठल्याही दुधाच्या पदार्थाला केशर विलायची सिरप वापरते, परंतु इथं कस्टर्डचा कलरच इतका सुंदर आलेला आहे, शिवाय जायफळही घातलेलं आहे. तसंच आता मी त्याच्यावरती रोज पेटल्स घालत आहे, म्हणजेच ह्या सुगंधी गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या असतात. त्यामुळं ही रबडी अगदी सुगंधित रबडी तयार होणार आहे. हे बघा, दिसायला सुद्धा खूपच छान रबडी दिसत आहे. बाकीची तयारी होईपर्यंत आपण ही रबडी फ्रीजमध्ये ठेवूयात. शाही तुकडा म्हणलं की त्याच्यासाठी एक साखरेचं सिरप करून घ्यावं लागतं. जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे. 1 बाउल साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 बाउल पाणी घातलेलं आहे. आता मात्र मी इथं केशर सिरप वापरलेलं आहे. हे सिरप ब्रेडमध्ये मुरल्यानंतर त्याचा सुगंध खूपच छान मिळतो, म्हणून मी इथं
हे केशर सिरप वापरलेलं आहे. या केशर विलायचीचा वास, गुलाबाच्या पाकळ्या आणि जायफळ यामुळं शाही तुकडा अगदी शाही बनतो. म्हणूनच याला शाही तुकडा म्हणत असावेत. आता आपण ब्रेडचे स्लायसेस कट करून घेऊयात. हे मी 8 ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत आणि ते मध्ये कट करणार आहे. त्यामुळं एकंदरीत 16 ब्रेडचे तुकडे होतील आणि नंतर अजून 4 ब्रेड उरलेले आहेत. ते लागले तर कट करून मग ते तळणार आहे. या ब्रेडच्या कडा मी काढून घेत नाहीये. हे ब्रेडचे तुकडे आपल्याला तळायचेच आहेत. ह्या ब्रेडच्या कडा तळल्यामुळं छानच खुसखुशीत होतात. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या ब्रेडच्या कडा काढून तुम्ही हे ब्रेड तळू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडेल यात शंकाच नाही. म्हणून अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा. साखरेचं मिश्रण छान उकळून झालेलं आहे. ह्याचा आपल्याला 1 तारी म्हणा किंवा 2 तारी असा पाक करून घ्यायचा नाही आहे. नुसतंच असं चिपचिपीत असा पाक करून घ्यायचा आहे. हा पाक आपला झालेला आहे. आता आपण ब्रेडचे तुकडे तळायला घेत आहोत. त्यासाठी मी 2 चमचे तूप घालणार आहे आणि बाकीचं सर्व तेल घालणार आहे. शाही तुकड्यामध्ये ब्रेडचे तुकडे हे तुपात तळले जातात. परंतु एवढं तूप घेतलं तर ते कधी कधी उरलं तर वाया जाण्याचीही शक्यता असते. म्हणून थोडंसं तूप आणि बाकी तेल असं घेतलं तर तुपाचा वास ब्रेडच्या तुकड्यांना तर लागतोच आणि तूपही जास्त लागत नाही. हे ब्रेडचे तुकडे तुम्ही डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केले तरीसुद्धा चालतात. पण मुळात मात्र हा ब्रेड पूर्णतः तुपात तळला जातो. मी इथं थोडं तूप आणि जास्त तेल असं प्रमाण घेतलेलं आहे. परंतु तुम्ही पूर्ण तेल किंवा पूर्ण तूप असाही ब्रेड तळू शकता. ब्रेड तळून घेणे एवढेच ह्यामागचा उद्देश आहे. असे आता आपण जेवढे तुकडे केलेले आहेत तेवढे तळून घेत आहोत. हे ब्रेडचे तुकडे अगदी गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहेत. म्हणजे अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत. हे बघा, असे अगदी गोल्डन कलरपर्यंत हे ब्रेडचे तुकडे तळून घ्या. आपण केलेली रबडी नॉर्मल टेम्परेचरची सुद्धा ह्या शाही तुकड्यावरती घालू शकता किंवा फ्रीजमध्ये रबडी ठेवून शाही तुकड्यावरती घालून थंड थंड असा हा शाही तुकडा खाऊ शकता. असे आपले सगळे ब्रेडचे तुकडे तळून झालेले आहेत. छान खरपूस असे तळले गेलेले आहेत. आता आपण ह्या शाही तुकड्याची मांडणी करायला घेऊयात. पहिल्यांदा असे सगळे ब्रेडचे तुकडे लावून घ्यायचे. जसे तुम्हाला लावायचे तसे लावा. हे सगळे ब्रेडचे तुकडे लावून झाल्यानंतर त्यावरती असं साखरेचं सिरप करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. भरपूर सिरप घालायचं, म्हणजे हे सिरप ह्या ब्रेडच्या तुकड्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे इतपत हे सगळं सिरप घालायचं आणि त्यावरती आपण केलेली रबडी जी आहे ती घालायची. ही रबडीसुद्धा भरपूर घालायची, म्हणजे पहिल्यांदा ही रबडी घातलेली सगळं ब्रेड शोषून घेतो आणि ही डिश सर्व करायच्या वेळेस परत ही रबडी त्यावरती घालावी लागते. म्हणून थंड जर ही रबडी तुम्हाला सर्व करायची असेल, ही रबडी सतत फ्रीजमध्येच ठेवा. त्यावरती मी आता हे चांदीचं वर्क लावत आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. त्यावरती भोपळ्याच्या बिया आणि थोडे ड्रायफ्रूट्स असे घालत आहे. आता आपली ह्या शाही तुकड्याची मांडणी तर करून झालेली आहे. अशा सगळ्या उत्तम प्रकारच्या मांडणीमुळे सुद्धा ह्या पदार्थाला शाही तुकडा नाव पडलं असावं, हा आपला माझा समज. तुम्हालाही असंच वाटत असेल तर कॉमेंट करून मला जरूर कळवा. आता आपण हा ट्रे फ्रीजमध्ये ठेवूयात. जेव्हा तुम्हाला ही डिश सर्व करायची असेल त्यावेळेस ह्यातील एक ब्रेडचा तुकडा छोट्या बाउलमध्ये घेऊन त्यावरती परत आपण थंड करायला ठेवलेली रबडी पण घालायची आणि मग डिश सर्व करायची. असा आपला मस्तच झालेला शाही तुकडा. आता आपण कुरकुरीत असा शाही तुकडा बघूयात. हा शाही तुकडा आपण अशा सिंगल डिशमध्ये सुद्धा सर्व करू शकतो. ब्रेडच्या तुकड्यावरती पहिलं साखरेचं सिरप घालून नंतर त्यावरती थंड रबडी घालून मग ती डिश सर्व करायची. असा हा शाही तुकडा लगेच खायला घेतला तर तो कुरकुरीत लागतो आणि तोही बऱ्याच जणांना आवडतो. असा आपला
अगदी मस्तच असा शाही तुकडा तयार झालेला आहे. तुम्ही खरंच ही रेसिपी करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला कळवा. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.